अजून आवरलं नाहीस असं म्हणत माझा मित्र माझ्या दारात आलेला. आजचा विषय होता लग्नाचा. मग काय भावाने मारली सेल्फी. म्हटलं आजच्या व्हिडिओत नवरा नवरीला पण घेऊन टाकू. त्यांच्याबरोबर पण काढला एक फोटो. आम्ही आज आहे कोल्हापूरमध्ये, म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध ठिकाणी, म्हणजेच रंकाळ्यावर. रंकाळ्यावर हा टँक का उभा केला आहे असा प्रश्न पहिल्यांदा 2 मिनटं मनात आलेला. रंकाळ्यावरील हा पॅलेस कोणता आहे तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नाव जरूर सांगा. नवीन यूट्यूबर असल्यामुळे आम्ही कोल्हापुरी या लोगोला एकदा इकडून आणि एकदा इकडून असं व्हिडिओ करून घेतला. नुसतं बसून काय करायचं म्हणून भाऊ म्हणला चल बोटिंग करू. तर म्हटलं चल रंकाळ्यावर बोटिंग करून टाकू. वातावरण तर असं वाटत होतं की रंकाळा तलाव आहे का गोव्याचा समुद्र आहे. भावाने तिकीट काढली तसं आम्ही आत एंट्री करायला गेलो. तर भाऊ म्हटला नो एंट्री, नो जॅकेट, नो एंट्री. भावाला म्हटलं दे जॅकेट. भावाने 2 जॅकेट दिला. मग म्हटला तुम्ही आत जाऊ शकताय. मग काय दोघांनी जॅकेट घालायला सुरुवात केली. जॅकेट बसता बसत नव्हतं, एवढी पिठं सुटलेली आम्हाला. तरी पण कसं बसं जॅकेट घालून 2 बटनाची 3 बटनाची एकच बटन लावून आम्ही दोघं रेड्याची पोज दिलेली. तसं आज जातोय तसं काय. भरपूर बोटींचे प्रकार आजूबाजूला बघायला मिळत होते. वेगवेगळ्या कलरच्या मस्त आणि छान बोटी होत्या. तसं ऊन देखील वाढत चाललेलं. भाऊ आमचा आज जाऊन बोटीत बसत होता तर घाबरलेला. थोडी बोट काय हलायला लागली. म्हणला पलटी मारत्या का काय, ये बस लवकर नाहीतर एका बाजूला पलटी मारायची. असं म्हणत मी पण बसलो. तसंच या भावाने आम्हाला जा सिमरन जी ले अपनी जिंदगी असं म्हणत ढकलून दिलं. मग काय चालू झाला आमचा पॅडेलचा प्रवास. डबल शीटलर लांब 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 असं म्हणत खूपच लांब आलतो आम्ही. आणि आता दम पण भरलेला. म्हणलं थोडी जरा विश्रांती घेऊ, 2 मिनटं थांबू. पाय पण भरून आलेले पॅन्डल मारून मारून. भावाला म्हटलं जरा थोडा वेळ थांबू, तोपर्यंत तू माझा एक फोटो काढ. तर भावाने माझा फोटो कसा काढलाय बघा. आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि मी पण त्याचा एक फोटो काढला आहे. कोणाचा फोटो चांगला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं बसं दमलेल्या अवस्थेत किनारा गाठू असं म्हणत किनाऱ्याच्या दिशेनं आम्ही लागलो. अंगातून सगळा जीव गेलेला पॅन्डल मारून कधी एकदा गाठतो किनारा असं वाटत होतं. कसं बसं येऊन आम्ही पोचलो. बोटीतून बाहेर पडताच पहिला थंड पाण्याची बाटली खरेदी केली. शांत बसून पहिल्यांदा त्या थंड पाण्याचा आणि कोल्ड्रिंकचा आस्वाद आम्ही घेतला. लहानपणी तुम्ही हा खाऊ खाल्लाय काय, आणि खाल्ला असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आयुष्यात आलेल्या कष्टाच्या पायऱ्या चढून आम्ही राहिलेला दिवस सुखसंपन्न करून टाकला. आम्ही आलो पिक्चर बघायला. आम्ही आज बघितला सावरकर. सावरकर बघून झाल्यानंतर संध्याकाळी मस्तपैकी 2 कॉफी घेतल्या व आम्ही कोल्हापुरी म्हणत आम्ही कोल्हापूरचा निरोप घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल. धन्यवाद.